कोल्हापूर महापालिकेच्या 10व्या सर्वसाधारण सभेमध्ये आज कोल्हापूर शहरातील पाणीपट्टी दरात वाढ करण्याचा प्रस्ताव उपसूचनेसह मंजूर करण्यात आला. मात्र किती दरवाढ करायची याबाबत गुरुवारी विचारविनिमय करून निर्णय घेण्याचं ठरलं. यावेळी सर्वच नगरसेवकांनी महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. खराब रस्ते, अस्वच्छता आणि भटकी कुत्री यांसह विविध विषयांवर वादळी चर्चा या सर्वसाधारण सभेत झाली. विषयपत्रिका मोठी असल्यानं ही सभा सायंकाळी उशिरापर्यंत सुरू राहिली होती. कोल्हापूर महापालिकेची 10वी सर्वसाधारण सभा आज महापालिकेतील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला शहरातील खराब रस्ते, अस्वच्छता, स्वच्छतागृहांची वानवा, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव या विषयावरून सर्वच नगरसेवकांनी महापालिकेच्या प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. यावेळी पदाधिकाऱ्यांसह सभागृह नेते, गटनेते, नगरसेवक आणि नगरसेविका आक्रमक झाले होते. कोल्हापूर शहरातील अस्वच्छता आणि खराब रस्त्यांमुळे गल्ली ते दिल्लीपर्यंत कोल्हापूरची बदनामी होत असून या कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा सूचना महापौर रूपाराणी निकम यांनी यावेळी दिल्या. येत्या 8 ते 15 दिवसांमध्ये शहरातील सर्व रस्त्यांचं सर्वेक्षण करून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं जाईल, असं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सांगितलं. शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून काम करण्यापेक्षा त्यावर काही अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर मिळून दरोडा टाकतोय, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी केली. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या नेहरूनगर विद्यानगर मधील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख असल्याचा धक्कादायक प्रकार नगरसेवक प्रवीण सोनवणे यांनी उघडकीला आणला. यावरून सभेत मोठा गदारोळ उडाला. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याची ग्वाही आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिली. कोल्हापूर शहरातील पाणीपट्टी दरामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव उपसूचनेसह यावेळी मंजूर करण्यात आला. मात्र किती दरवाढ करायची याबाबतचा निर्णय गुरुवारी घेण्याचं ठरलं. याचबरोबर परवान्याचं भाडं, जाहिरात नियमन शुल्क, दंडाचे दर या विषयावर चर्चा झाली. पौडी विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणं, प्राथमिक शिक्षण समितीसाठी अधिसंख्य पदांची निर्मिती करणं याबाबतही चर्चा झाली. याचबरोबर शिरोली MIDC वसाहतीमधील परिवहन विभागाचे भूखंड, शहरातील पार्किंग व्यवस्थेबाबत आणि अन्य विषयांबाबत यावेळी चर्चा झाली. आजच्या या सर्वसाधारण सभेमध्ये विषयांची संख्या जास्त असल्यानं ही सभा सायंकाळी उशिरापर्यंत सुरू राहिली होती. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे यांच्यासह सर्व गटनेते, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.